प्रश्न बघा. एका 16 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी आहे, ज्यात 10% पाणी आहे. आणि मिश्रणात 20% पाणी करायला किती पाणी 20% पाणी करायला किती टक्के पाणी टाकावे लागेल? 60 लिटरचं मिश्रण आहे. दूध आणि पाणी आहे त्याच्यामध्ये. दूध म्हणजे मिल्क आणि वॉटर. ज्यात 10% पाणी आहे, म्हणजे 10%, 100 पैकी 10 पाणी आहे. मग दूध किती असेल? मिल्क 90. जर 100 पैकी 10 पाणी आहे तर 90 मिल्क. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला पाणी 20% करायला पाहिजे. आणि पाणी जर 20 असेल तर मग मिल्क दूध किती? 80. 100 पैकी जर 20% पाणी असेल तर दूध 80% असायला पाहिजे. हे जे नवीन मिश्रण बनवायचं आहे असं, ज्यात 20% पाणी आहे आणि 80% दूध आहे. हे विचारलंय की किती टक्के पाणी आपल्याला ओतावे लागेल. आता आपण याच्यापैकी दोनपैकी कोणतंही एक घेऊ शकतो. दूध घेऊ शकतो किंवा पाणी घेऊ शकतो. याचं आपण ऍलिगेशन करून बघा कसं तयार करायचं. आणि आपल्याला नवीन मिश्रण तयार करायचं आहे. तर समजा आधी आपण दूध घेऊ. 90 दूध आहे. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय? किती पाणी टाकावे लागेल. म्हणजे दूध किती टाकावं लागेल? काहीच नाही. पाणीच टाकावं लागेल ना पूर्ण. 100 पैकी जर 100 पाणीच टाकावं लागेल, तर दूध किती? 0. मग आपण इथं किती दूध घेतलं? 90. याच्यामध्ये हे आधीचं ओरिजिनल दूध आपलं 90. याच्यामध्ये ऍड केलं आपण हे 0 दूध. आणि नवीन याच्यामध्ये आपल्याला दूध किती पाहिजे? 80. आता याचा करायचा आहे तिरकस वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 80 मधून 0 गेले, 80 राहिले. इथं 90 मधून 80 गेले, 10 राहिले. आता बघा, आधी आपलं किती मिश्रण होतं? 80. आपण त्यात ऍड किती केलं? नवीन किती टाकलं? 10. आणि आपल्याला गणितात किती दिलं? आधी किती होतं? 60. बघा, आधी आपल्याकडे 80 होतं, ऍड आपण केलं आहे हे 10. गणितात दिलं आहे का 80 आपल्याकडे आधी होतं. गणितात दिलं आपलं 60 आधी होतं. ऍड आपल्याला हे काढायला सांगितलं. त्याचा तिरपा कोणाला? 80 तर 10 तर 60 तर किती? तर 60 गुणिले 10 भागिले 80. 0 0 यायचं. 4 दुनी 8, 4 15. बे एक बे, बे साठी त्याचा खाली आहे. बे पंचे 10, 7.5 लिटर. परत बघायचं. आपण कोणतेही घेऊ शकतो. बघा, मिल्क आणि दूध, दूध आणि पाणी. दूध आणि पाणी तर आपल्याला मिश्रण दिलेलं आहे की एका 60 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी आहे, ज्यात 10% पाणी आहे. 10% पाणी म्हणजे दूध किती असेल? दूध असेल 90. 100 पैकी 10 जर पाणी येतं, 90%, 90 लिटर जे आहे ते दूध असेल. आपल्याला सांगितलं नवीन मिश्रण म्हणायचं तर 20% पाणी पाहिजे. म्हणजे 20% पाणी म्हणजे दूध किती असायला पाहिजे? 80. तर आपण काय घेतलं? आपण दुधाचं कॉन्सन्ट्रेशन दिलं. दूध इथं 90 आहे. ऍड किती करायचं? आपल्याला पाणीच ऍड करायचं, म्हणजे दूध किती? 0. आता आपण हे याचं पण घेऊ शकतो. आता हे दुधाचं घेतलं आपण, तर आपण याचं पण घेऊ शकतो पाण्यात. बघा इथं पाण्याचं करून पाहू. पाणी किती आहे? 10. ऍड ओरिजिनल पाणी 10. ऍड किती करायचं आहे? पूर्ण पाणी करायचं आहे, म्हणजे 100. नवीन याच्यामध्ये मिश्रणामध्ये पाणी किती आहे? 20. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 20 100 मधून 20 गेले, 80 राहिले. 20 10 गेले, 10. सेम आहे बघा, 80. ओरिजिनल आधी किती होतं? 60 होतं, 60 लिटर. आपल्याला ऍड किती करायचं आहे? जमा किती करायचं आहे? तिरपा गुणाकार करून 7.5 लिटर. बघा, दुसरा प्रश्न पण तसाच आहे. 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे? म्हणजे नवीन मिश्रणात 10% ऍसिड आहे. तर 16% ऍसिड आणि पाण्याचे मिश्रण आहे. 16% ऍसिड आहे. 100 पैकी 16 ऍसिड आहे, म्हणजे उरलेलं 84 किती? 100 पैकी 16 ऍसिड म्हणजे उरलेलं 84 पाणी आहे. आता आपल्याला नवीन त्यांनी सांगितलं नवीन करायचं की त्याच्यामध्ये ऍसिड जे आहे ते 10% असायला पाहिजे. म्हणजे पाणी किती? 90%. आता आपण पाण्याचं घेऊ शकतो मिश्रण तयार करताना, किंवा ऍसिड घेऊ शकतो. कोणते घेऊ शकतो? ऍसिड घ्यायचं समजा आपण, तर 16 आधीचा आहे ओरिजिनल 16. जमा किती करायचा? नवीन ऍड किती करायचं आहे त्याच्यामध्ये? किती लिटर ओतावे लागणार? आपल्याला सांगितलं की पाणी ओतावे. पाणी ओतावे म्हणजे ऍसिड किती? 0. पाणी 100 म्हणजे ऍसिड 0 ओतावे. ऍसिड 0. नवीन मिश्रण ऍसिड किती आहे? 10. यांचा तिरकस वजाबाकी करायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली. 16 मधून 10 गेले, 6. 10 मधून 0 गेले, 10.
16 मधून 10 गेले 6 राहिले आणि 10 मधून 0 गेले 10. आधी किती होतं 10. आता आपण ऍड किती केलं जमा किती केलं 6. म्हणजे किती उरलं 6 लिटर म्हणजे 10 होतं. गणितात किती दिलं आधी 50. म्हणजे तिरपा गुणाकार 50 गुणिले 6 भागीला 10. 10 एक 10 10 5 50 5 चा 5 गुणिले 6 म्हणजे 30. 30 लिटर पाणी आपल्याला ओतावे लागेल.